अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी म्हणतात कुठलीच गोष्ट इतकी सहज घडत नसते. स्वामी म्हणतात घाबरून जाऊ नकोस. अरे आयुष्य म्हटलं की संकट तर आलीच, म्हणून का सतत रडत बसायचं असतं. माझे नाव घे आणि लढ संकटाशी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या बाळा, तुम्ही दररोज माझ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करता, तरीही नेहमी मी तुमची काळजी घेतो. जर तुम्ही आता माझ्याकडे दुर्लक्ष केले तर मी तुमच्या संकटामध्ये तुम्हाला मदत करू शकणार नाही. जीवन कठीण आणि आव्हानांनी भरलेलं असू शकतं. बाळा, जर तुम्ही पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकणार असाल तरच पुढे जा, किंवा आताच दुर्लक्ष करा, कारण याचा तुझ्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो. मी या सगळ्यात सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुझ्या अस्तित्वाच्या क्षणापासून मी तुझ्यावर लक्ष ठेवले आहे. मी तुझे 5 मिनिटात जीवन बदलू शकतो. तुझ्या जीवनात सुख व आनंद मी आणू शकतो. तुझा विश्वास माझ्यावर असेल तरच या गोष्टी शक्य होतील. तुमचा विश्वास असेल तर या संदेशाला लाईक करून श्री स्वामी समर्थ टाईप करा. भाग्यवंत ठरसाल. एकदा भगवंताला एका भक्ताने विचारले, देवा, तू जे सर्व निर्माण करणारा आहेस, मला निर्माण करणाराही देवा तूच आहेस. तुला काही अर्पण करावे तर मी काय अर्पण करावे प्रभू? तुमचेच तुम्हाला मी कसे अर्पण करणार? तेव्हा भगवंताने स्मित हास्याने उत्तर दिले, बाळा, तुझा अहंकार मी निर्माण केलेला नाही, तो तूच निर्माण केलेला आहेस. तो मला अर्पण कर. त्याने अवघा संसार सुखाचा होईल. स्वतःला परमेश्वराशी जोडा, कारण कितीही नाती असली, कितीही तुमच्या ओळखीचे असले, तरीही जेव्हा गरज असते तेव्हा कोणीही साथ देत नाही. पण परमेश्वराचा हात तुम्ही पकडला तर ते तुम्हाला कधीच सोडत नाही. जशी आई आपल्या मुलाचा हात गर्दीमध्ये घट्ट पकडते, ती सोडत नाही, आणि मुलाचा विश्वास की माझी आई आहे, मग मी हरवण्याची भीती नाही, तसाच आपला विश्वास माझे स्वामी आई माझ्या सोबत आहे, मग मी का संकटांना घाबरू? मी माझ्या स्वामी आईवर पूर्ण विश्वास ठेवते. घट्ट विश्वास ठेवून नामस्मरण करीन, मग स्वामी कधीच तुमचा हात सोडणार नाही. तुमचा विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा. दुसऱ्यांची प्रगती पाहून, दुसऱ्याचे सुख पाहून स्वतःची जडफाट आपण करून घेतो. अस्वस्थ होतो. आपण सोडून इतर सगळे कसे सुखी आहेत असाच विचार आपल्या मनामध्ये सतत चालू असतो, आणि आणखीनच आपण दुःखी होतो. तर हे ऐका, एका बागेमध्ये एक चिंतनशील कावळा रोज फेरफटका मारतो. दुसऱ्यांना पाहतो तेव्हा कावळा आपल्या काळ्या रंगाकडे पाहतो आणि स्वतःच्याच रंगाचा तो राग करतो. त्याला वाटतं की आपल्या या काळ्या रंगामुळे, कर्कश आवाजामुळे कोणी आपल्याशी बोलेल याची त्याला खात्री वाटत नाही. एक दिवस तो असाच धाडस करून राजहंसाला आवाज देतो आणि त्याचे गोडवे गातो, त्याच्या रूपाचे कौतुक करतो. हे ऐकून राजहंस सुखावतो आणि म्हणतो, माझा पांढरा शुभ्र रंग लोकांना सुखावतोच, पण मला तोही हिरवागार पोपट आवडतो. किती छान लाल चुटूक चोच आहे त्याची, आणि गोड गोड बोलून सगळ्यांचेच मन कसे जिंकतो. मला तर तो पोपट खूप आवडतो. राजहंसाचे हे बोलणे ऐकून कावड्याला त्याला पोपटाचा हेवा वाटला आणि त्याने विचार केला की पोपट किती सुखी आहे ना. त्याने विचार केला की आता आपण पोपटाला भेटायला पाहिजे. तर त्याने पोपटाजवळ जाऊन त्या पोपटाची स्तुती केली. ती स्तुती ऐकून पोपट खुश झाला आणि नंतर म्हणाला, कावडे दादा, माझा पोपटाचा रंग छान आहेच, पण मी मोराचा रंगीत पिसारा पाहतो. हे ऐकून कावड्याला वाटले, अरे, या जगामध्ये मोर सुखी आहे. कावड्याला वाटलं की एकदा त्याची भेट घेऊ, असे तो विचार करतो. कावड्याने मोराचे कौतुक केले. तेव्हा कौतुक ऐकून मोर खुश झाला व आपला पसारा फुलवला. ते सुंदर रंग बघून कावळा मोराला म्हणाला, मोरा, तू सर्वात सुंदर आणि सुखी आहेस. नाहीतर मला बघ, देवाने एकच रंग दिला आहे. निदान पुढचा जन्म तरी मला मोराचा मिळावा. हे ऐकून मोर हसून म्हणाला, अरे, सुंदर दिसण्याचे फायदे असतातच, तसे तोटेही असतात.
आज हे सौंदर्य लोकांना बघता यावं म्हणून मला पिंजऱ्यात ठेवले आहे. माझे आयुष्य या चौकटीत बांधले गेले आहे. अशा वेळी उलट तुझ्या आयुष्याचा हेवा वाटतो मला. तू म्हणतोस की तुझ्याकडे कोणी बघत नाही, पण म्हणूनच तू तुझ्या मनासारखे आयुष्य जगू शकतोस याचा आस्वाद घे. हे ऐकल्यावर कावड्याला स्वतःबद्दल प्रेम वाटू लागले आणि तो आपल्या आयुष्याचा भरभरून आनंद घेऊ लागला. आपण माणसाचंही असेच या प्राण्यांसारखे आहोत. दुसऱ्यांच्या सुखाशी तुलना करत बसतो. यापेक्षा आपल्याजवळ जे आहे यात आनंद मानायला शिकलो तर आपल्यालाही स्वतःबद्दल हेवा वाटू लागेल. श्री स्वामी समर्थ. आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका.